कर्क राशींच्या माझ्या प्रिय जातकांनो, सध्या तुमच्या जीवनात अशी काही रहस्यमयी आणि अलौकिक घडामोडी घडत आहेत, ज्या सामान्य माणसाच्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत. अलीकडेच तुमच्या घरात अगदी शांततेच्या क्षणी कोणताही वारा नसताना अचानक देवघरातील दिवा विझला असेल, किंवा एखाद्या पांढऱ्या शुभ्र पक्ष्याने तुमच्या अगदी जवळ थेट तुमच्या अंगणात किंवा खिडकीत येऊन एक वेगळाच मनाला अस्वस्थ करणारा टाहो फोडला असेल, तर या संकेताकडे निव्वळ एक योगायोग म्हणून अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण साक्षात माता जगदंबेने तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या एका प्रचंड मोठ्या वादळाला, विलक्षण स्थित्यंतराचा किंवा एखाद्या अद्भुत चमत्काराचा हा पूर्व संकेत दिला आहे, ज्याचा खरा अर्थ काय आणि हे संकेत तुम्हाला कोणत्या दैवी दिशेने घेऊन जात आहेत हे समजून घेण्याची वेळ आता आली आहे. ही केवळ एक सुरुवात आहे, कारण येत्या 24 ते 48 तासांच्या आत तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक अकल्पनीय आणि थरार कलाटणी देणारी घटना घडणार आहे. कोणीतरी अशी अनपेक्षित व्यक्ती अचानक तुमच्याशी संपर्क साधणार आहे, किंवा थेट तुमच्या उंबरठ्यावर येऊन उभी ठाकणार आहे, जिची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती. होय, ही तीच रहस्यमयी आणि चमत्कारी व्यक्ती आहे, जिचे पाऊल तुमच्या घराच्या चौकटीच्या आत पडताच तुमच्या वास्तूचे संपूर्ण भाग्य एका रात्रीत पालटून जाणार आहे. ही व्यक्ती तुमच्या घरात पाऊल ठेवेल आणि तिच्या पावलांच्या स्पर्शाने तुमच्या घरात वर्षानुवर्षे साठलेली नकारात्मकता, गरिबी आणि कलह अगदी कापरासारखे हवेत उडून जातील. तिच्या रूपाने जणू एखाद्या अदृश्य देवदूतच तुमच्या घरात प्रवेश करणार आहे. ज्या क्षणी या व्यक्तीची पावले तुमच्या उंबरठ्याला स्पर्श करतील, त्या क्षणापासून तुमच्या घरातील हवेत एक वेगळाच दैवी सुगंध दरवळू लागेल आणि अनेक दिवसांपासून आजारी असलेल्या व्यक्तींच्या प्रकृतीत अचानक सुधारणा होऊ लागेल आणि घरामध्ये एका परम आनंदाचे आणि अद्भुत ऊर्जेचे वातावरण तयार होईल. या व्यक्तीचे येणे म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांचा अंत असणार आहे, कारण तिच्या येण्याने नशिबाची बंद कुलुपे आपोआप उघडतील आणि घरात सुखाचा, समाधानाचा आणि सोन्याचा धूर निघू लागेल. ती केवळ एक पाहुणी म्हणून येणार नाही, तर तुमच्या संपूर्ण घराण्याला संकटाच्या गर्दीतून बाहेर काढणारी एक तारणहार म्हणून सिद्ध होणार आहे, जिच्या आगमनाने तुमच्या घरात प्रत्येक गोष्ट अत्यंत शुभ, मंगलमय आणि कल्याणकारी घडून येईल. पण सुरुवातीला ती व्यक्ती कोण आहे आणि तिचा खरा हेतू काय आहे याबद्दल कमालीची गूढ संदिग्धता असेल. हाच अतिशय रंजक सस्पेन्स तुमच्या मनाची धडधड आणि उत्सुकता कमालीची वाढवणारा ठरणार आहे, ज्यामुळे तुम्हाला पुढे काय पाऊल टाकावे हे सुचणार नाही. गुरुजी म्हणतात, हे कर्क राशींच्या जातकांनो, कान देऊ नये का? सध्या आकाशमंडळात तुमच्या राशीचा स्वामी चंद्र हा थेट राहू केतूच्या मारक प्रभावाखाली आणि छायेतून प्रवास करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात सध्या विचारांचे कहर माजले असून तुमची द्विधा अवस्था होत आहे. या अत्यंत संवेदनशील काळात जे संकेत तुम्हाला निसर्गाकडून किंवा तुमच्या अवतीभोवतीच्या वातावरणातून मिळत आहेत, त्याला अंधश्रद्धा किंवा साधा योगायोग समजण्याची चूक करू नका. चंद्राची ही पीडित आणि विचलित स्थिती तुमच्या भावनांचा आणि विश्वासाचा क्रूर खेळ मांडू शकते. म्हणूनच डोळे आणि कान पूर्णपणे उघडे ठेवूनच प्रत्येक पाऊल टाका. जरी त्या व्यक्तीच्या येण्याने घराचे नशीब बदलणार असले, तरी सुरुवातीच्या काळात अति उत्साहात वाहून न जाता स्वतःच्या बुद्धीचा आणि विवेकशक्तीचा वापर करा, कारण प्रत्येक मोठ्या चमत्काराची सुरुवात एका कठीण परीक्षेतून होत असते, हे लक्षात ठेवा. या संभ्रमाच्या आणि संशयाच्या वातावरणातच दुसरीकडे तुमच्या करिअर, नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात एक अत्यंत मोठी आणि अभूतपूर्व सुवर्णसंधी थेट तुमच्या दाराशी येऊन उभी ठाकणार आहे, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. एखादी मोठी व्यावसायिक डील, एखादी नवीन भागीदारी किंवा रोजगाराची एक अत्यंत आकर्षक आणि चक्रावून टाकणारी ऑफर तुम्हाला अचानक मिळेल आणि तुमचे भाग्य बदलल्यासारखे वाटेल. परंतु थांबा, ही संधी जितकी मोठी आहे तितकीच ती आव्हानात्मक आहे, कारण ही संधी स्वीकारण्यापूर्वी तुम्हाला स्वतःच्या स्वाभिमानाची, अटींची आणि वेळेची एक कडक मर्यादा समोर ठेवावी लागेल. जर तुम्ही केवळ पैशांच्या मोहाने किंवा घाईगडबडीत कोणतीही अट न ठेवता हा करार स्वीकारला, तर भविष्यात तुमच्यावर पश्चाताप करण्याची आणि अडकून पडण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे आधी नीट सूक्ष्म विचार करा आणि मगच निर्णय घ्या. एवढेच नव्हे, तर तुमच्या कौटुंबिक आणि खाजगी आयुष्यातसुद्धा एक खूप मोठा भावनिक ट्विस्ट वाट पाहत आहे. बऱ्याच काळापासून घरातल्याच एका अत्यंत जवळच्या आणि प्रिय व्यक्तीच्या मनात दडलेली एखादी मोठी सुप्त इच्छा
किंवा त्यांच्या मनाला आतून पोखरत असलेली एखादी गंभीर चिंता अचानक एका नाट्यमय आणि थरारक प्रसंगात तुमच्यासमोर उघड होईल, ज्याबद्दल तुम्ही आजवर पूर्णपणे भिन्न होता. हे कौटुंबिक सत्य समोर आल्यानंतर तुमच्या मनावर एक वेगळा स्थान येईल आणि अशावेळी तुमच्या नात्याची आणि तुमच्या संयमाची खरी परीक्षा घेतली जाईल, जिथे तुम्हाला अत्यंत समजूतदारपणे ही पेचाची परिस्थिती हाताळावी लागेल. गुरुजी म्हणतात, माझ्या प्रिय जातकांनो, सध्या तुमच्या आंतरिक स्थितीकडे लक्ष द्या. रात्रीची झोप अचानक उडणे, मध्यरात्री छातीत धडधड होणे, कसली तरी अनामिक भीती वाटणे किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून विनाकारण प्रचंड चिडचिड होणे, ही लक्षणे तुमच्या शरीराची नसून तुमच्या वाढत्या मानसिक आणि आत्मिक तणावाची साक्ष देत आहेत. पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्राच्या नकारात्मक प्रकोपाने तुमच्या मानसिक शांततेवर गदा आली असून हा दोष त्वरित निवारण्यासाठी तुम्ही दर सोमवारी रात्रीच्या वेळी चंद्राच्या शीतल प्रकाशात उभे राहून एका चांदीच्या किंवा तांब्याच्या पात्रातून थोडे कच्चे दूध किंवा शुद्ध पाणी चंद्राला अर्पण करावे, ज्यामुळे तुमच्या मस्तकाला कमालीची शांतता लाभेल, मानसिक नकारात्मकता नष्ट होईल आणि आरोग्याच्या सर्व तक्रारी हळूहळू दूर होतील. या सर्व भावनिक वादळांच्या आणि मानसिक चढउतारांच्या दरम्यान तुमच्या आर्थिक आघाडीवर मात्र एक अत्यंत मोठा आणि चमत्कारिक दिलासा मिळणार आहे, जो तुम्हाला पूर्वपदावर आणेल. बऱ्याच काळापासून कुठेतरी अडकलेला, बुडालेला किंवा सरकारी कामात अडकून पडलेला तुमचा हक्काचा पैसा आता अचानक काही फायदेशीर मार्ग मोकळे झाल्यामुळे तुमच्या हातात परत येणार आहे. किंवा तुम्ही भूतकाळात अत्यंत निष्ठेने केलेली एखादी छोटीशी गुंतवणूक आता अचानक पटीने फळाला येऊन तुम्हाला प्रचंड मोठा अकल्पनीय धनलाभ करून देणार आहे, ज्यामुळे तुमची रिकामी झालेली तिजोरी पुन्हा एकदा पैशाने भरणार आहे. वैभवाची ही नवी पहाट जरी आनंद देणारी असली तरी हातात पैसा येतोय म्हणून वाहून जाऊ नका आणि अनावश्यक गोष्टीवर उधळपट्टी न करता भविष्यातील संकटासाठी तो पैसा सुरक्षित जागी गुंतवणूक करण्याचा माझा मोलाचा आणि सुवर्ण सल्ला तुम्हाला तंतोतंत पाळावाच लागेल, अन्यथा आलेली लक्ष्मी पाठ फिरवायला वेळ लागणार नाही. गुरुजी म्हणतात, तुमच्या जीवनातील या सर्व ग्रहांच्या पीडांचे निवारण करण्यासाठी, शत्रूच्या चाली कमी करण्यासाठी आणि नशिबाची 100% साथ मिळवण्यासाठी अत्यंत सोपा आणि अंतिम उपाय सांगतो. तो नीट लिहून घ्या. या संपूर्ण आठवड्यात तुम्ही पांढऱ्या चंदेरी किंवा अगदी हलक्या गुलाबी रंगाच्या वस्त्राचा जास्तीत जास्त वापर करा. तुमच्या उजव्या हाताच्या अनामिका म्हणजेच करंगळी शेजारच्या बोटात 5.5 रत्तीचा एक अस्सल आणि शुद्ध मोत्याचे रत्न चांदीच्या अंगठीत बनवून धारण करा आणि येणाऱ्या सोमवारी महादेवाला मनोभावे तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवून ती खीर गरिबांना आणि गरजू लोकांना अन्नदान म्हणून वाटा. तुमचे सर्व रखडलेले मार्ग मोकळे होऊन तुमचे कल्याण आणि भाग्यवर्धन होईल. कर्क राशींच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या आयुष्यात आता एका मोठ्या युगांतराची आणि सकारात्मक क्रांतीची नांदी झाली आहे. त्यामुळे सध्याच्या तात्पुरत्या संकटांना घाबरून किंवा खचून न जाता पूर्ण आत्मविश्वासाने आणि धैर्याने या नव्या काळाचे स्वागत करा आणि परमेश्वराच्या न्यायव्यवस्थेवर दृढ श्रद्धा ठेवा. या प्रवासात नेहमी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आणि अशाच अचूक मार्गदर्शनासाठी या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय माता जगदंबे किंवा ओम नमः शिवाय लिहून स्वतःचे सुप्त भाग्य आत्ता जागृत करा. ईश्वर तुमचे भले करो.